गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। सो आज आहे माझा बर्थडे। हॅपी बर्थडे टू मोस्ट ब्युटिफुल अँड क्यूट गर्ल, दॅट्स मी। सो मी एक अशी मुलगी आहे ना जिला वाढदिवस बोललं ना की खूप जास्त एक्साइटमेंट असते, स्वतःची असो किंवा दुसऱ्यांचा वाढदिवस। मला सरप्राईज द्यायला पण आवडतं आणि मला सरप्राईज घ्यायला सुद्धा खूप आवडतं। आणि वाढदिवस बोललं ना की माझं असायचं की काय करू काय नको करू, कपडे कोणते घालू, कोण येणार घरी। लहान होती ना तेव्हा आई बाबा करायचे माझे वाढदिवस आणि सगळे यायचे, मात्या मावशी काका काकी, अगदी माझ्या मैत्रिणी सुद्धा। पण एकतर माझा बर्थडे येतो मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि अर्धी लोक असतात सगळे गावी। सो वाढदिवस सेलिब्रेट करायला कोण नसतं। मग जशी मोठी होत गेली ना तसे मित्रमैत्रिणी सुद्धा वाढले, पण कधी ही मैत्रीण असायची तर कधी ती मैत्रीण। असं असायचं की सगळे आता तरी एकत्र भेटतील, पण नाही, फॅमिलीमध्ये पण सेमच होतं। मग मी स्वतः वाढदिवस सेलिब्रेट करते आणि घरातले बोलायचे की अगं लहान आहेस का, काय करतेस। पण ह्यांना कोण सांगणार की मी त्यांच्यासाठी लहानच आहे अजून। जसे आता माझ्या आयुष्यातले वर्ष कमी होत आहेत ना, तसे मला माझी वाटणारी माणसं सुद्धा आयुष्यातली अशीच कमी होत आहेत। पण जाऊ दे, माझी मी सेलिब्रेट करते, मी जशी आहे ना तशीच राहणार आहे मी कायम। सो हॅपी बर्थडे टू मी। आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा कशी दिसते मी गेट रेडी विथ। एवढा वेळ मी तोंड बंद करून बसलेली, मला असं झालेलं कधी बोलते मी माहितीये। एक तर बाबा झोपलेले त्यामुळे आपल्याला तोंड बंदच करावं लागणार। आता आम्ही जाणार आहे, हे काय ठरलं नाही, पण आता पहिला मठात जायचं, मग सिद्धिविनायकच्या इथे पाय पडायचं आणि मग आता आधी आईला भेटूया। मग चला आईला भेटूया। व्लॉग बनवते मी। हॅपी बर्थडे बोल। अरे हॅपी बर्थडे, कालपासून बोलीच नाही भाई। आता ऊन होतं एवढं कडक आणि आता 2 मिनिट पण नाही ना, गेली 15 मिनिटं आम्ही आमच्या एरियातच फिरतोय बिल्डिंग खाली। आता परत अजून एक काहीतरी गोष्ट विसरलो, आता परत जाणार, परत येणार, इथेच राहणार आम्ही, इथेच बर्थडे सेलिब्रेट करणार। हा जाऊ दे, कोणतरी विसरलंय, काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट विसरलंय, गिफ्ट विसरलंय। सो आता आम्ही सिद्धिविनायक वरून निघालो आणि आता आम्ही जाणार आहे मठा। आणि हे जे कपडे घातलेत हे नवीन कधी घेतलेत माहिती नाही, पण आता जे भेटलंय ते घालून आली आहे मी। बर्थडेसाठी काही शॉपिंग वगैरे केली नाही आहे, कारण या वर्षीचा बर्थडे असं काहीतरी खास नाही आहे, स्पेशल नाही आहे। म्हणजे स्पेशल आहे बट एवढा नाही आहे, असं नॉर्मल आहे माझ्यासाठी आता। अरे कहना क्या चाहते हो? बर्थडे शॉपिंग। मला ना हे आवडलंय, हे किती क्यूट आहे। आणि हा बोलतो हे लहान पोरांचं आहे। हे लहान पोरांचं नाही आहे, हे माझ्या एजचं आहे। मला ना तो वाला ड्रेस आवडला, मला हे आवडलंय, घेऊया। हे आता घालू शकते मी, एक्सेस चांगलं दिसतंय। माझा बर्थडेचा OOTD कशी दिसते, त्याला इग्नोर करा। काहीच नाही भेटलं मला, काहीच नाही। सो आता आम्ही कुठे गेलेलो आम्ही, हा मठात जाऊन त्याच्यानंतर वेस्ट साइड मध्ये जाऊन काही आवडलं नाही। मग आता वडापाव खाऊन आम्ही निघालो आहे बँड्राला फॉर शॉपिंग, कारण आज माझा बर्थडे आहे। सो आज मला खूप सारी शॉपिंग करायला देणार आहे, अनलिमिटेड शॉपिंग, जे हवं ते घेऊ शकते। आज माझ्याकडे चान्स आहे, सगळा चान्स आहे, जितना चाहिए उतना ले सकती हूँ मैं, हा ना कसं। I am back to my favorite place। असं का बंद आहे थोडं। सो आता आम्ही आलो हिल रोडला, आता पार्किंग साठी जागा शोधतोय। सारे कपडे घेऊन देणार, सगळी लोक माझ्याकडे बघतायत। एवढ्या लांब येऊन मी काही घेतलेलं नाही। आता दुसरा मॉल,
मला माझ्या बर्थडेचं बेस्ट गिफ्ट मिळालेलं आहे. आज मला फॅमिलीज मध्ये पण जायचं आहे. हॅपी बर्थडे टू मी. तुटलेला मी नाही तोडले. दिस इज माय फेवरेट सेक्शन. इथे आली की मी खूप पाणी पिते. आता इथून पण एक पाण्याचा छोटासा ग्लास पण दिलाय. मी विचार करते की मी हे बघ, हे बॉटल विथ छोटासा ग्लास. इग्नोर करा. फेवरेट काम आहे फिरणं. शॉपिंग काही करत नाही. या वयामधलं माझं हे फेवरेट सेक्शन आहे. हा ना, इथेच माझा ऑलमोस्ट मॉलमधला अर्धा टाइम तर इथेच जातो. इथे पण तेच आहे. लगेच उठली. ही अथांगची मम्मी माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली आहे. लहान बाळासाठी गिफ्ट घेऊन आली आहे. सो गाईज, असा माझा बड्डे सेलिब्रेट झाला आहे. जशी माझ्या जवळची लोक होती जी, त्यांच्यासोबत मी बड्डे सेलिब्रेट केला आहे. आणि आता ऑलमोस्ट बड्डे संपायला आला आहे. आणि रात्रीचे वाजलेत 10:18. 2 तास आहेत, ते असे निघून जातील. आणि खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला. आणि मला हवा तसा बड्डे सेलिब्रेट झाला. माझ्या फेसवर जाऊ नका, कारण मला खूप झोप येते. सकाळी उठली त्याच्यापासून मी बिलकुल बसली पण नव्हती. आत्ता घरी येऊन आराम केला आहे. आणि तुमच्यातल्या खूप लोकांनी मला फोन केले, मेसेज केले. सो थँक्यू सो मच. माझा डे आज खूप छान गेला. म्हणजे बड्डेचा मी काहीच असं प्लॅन नाही केलेला, बट बऱ्यापैकी बड्डे सेलिब्रेट झाला. सो आय एम सो हॅपी. आणि काय लोकांनी खूप जास्त स्पेशल माझा बड्डे केला, त्याच्याबद्दल अजून थँक्यू. आणि अथांगच्या मम्मीलासुद्धा थँक्यू, कारण तिने असं क्यूट असं गिफ्ट दिलं आहे जे अथांगसुद्धा यूज करणार आहे आल्यावर. स्टे हायड्रेटेड. आणि आज शॉपिंग केली आणि काय, आणि बऱ्यापैकी माझा बड्डे बऱ्यापैकी बोलण्यापेक्षा माझा बड्डे खूप छान झाला आहे. मला हव्या त्या व्यक्तींसोबत मी बड्डे सेलिब्रेट केला आहे. मला खूप खुशी होते. आणि थोडीशी इमोशनल झाली आहे मी. खूप गोष्टीला इमोशनल झाली आहे. म्हणजे माझ्यासाठी असं स्पेशल व्हिडिओज बनवले आहेत, त्याच्यासाठी इमोशनल झाली आहे. स्पेशल मेसेजेस आहेत, त्या गोष्टीसाठी इमोशनल झाली. म्हणजे ते मला असं खूप, त्या गोष्टी खूप हे होतात, फील होतात. आणि लेटर वाचलं मी, ते तुम्ही बघितलं असेल. 10 minutes later. अरे बापरे, बर्थडे करता. अरे बाबा, बर्थडेचा मॉम पहिला हॅपी बर्थडे टू यू. अरे वाह, हॅपी बर्थडे टू यू.
हैप्पी बर्थडे। हाँ ये कर लो पहले। बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे। ओ माय गॉड, हे बघ मॅचिंग झालं। सगळे बर्थडे पार्टीला आले। अरे घाल लवकर घाल जे मिळेल ते। ठेवायला केलंय का? अरे आईने काढलंय ते। अरे आईने काढलंय, मी बनवलंय ते लहानपणी। लहानपणी एवढी हुशार होती. सगळे अरे वा नाही मी एवढं अर्धच घेते। ह्याला घाल ना, ह्याला घाल ना। हा मला गिफ्ट देतोय बघ। पण कशाबद्दल? बर्थडे बद्दल सांग. बर्थडे गिफ्ट. पण मी थोडी छोटी आहे। माझा स्टँडर्ड संपलाय। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? ए थांब, काय पाहिजे तुला? काय पाहिजे? ए थांब ना, थांब ना। काय पाहिजे? द्या। तुला खातेस? छान आहे मी। मग आमच्यासाठी लहानच आहेस. हॅपी बर्थडे. युट्यूबवर येणार ना. सो असा होता माझा बर्थडे। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्लॉग बघायला विसरू नका। बाय.